महाराष्ट्र धर्मरक्षिका, महाराष्ट्र कुलदेवता आई तुळजा भवानी, जगदंब जगदंब नमस्तुते, उदयस्तु उदयस्तु। वैश्य कुलगुरु देवता परमपूज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींना वंदन करून मी शिवप्रेमी शिवभक्त शिवश्री अशोक रामचंद्र सातुसे, कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील साके गावातील एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता, छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासावर आणि कार्यकर्तृत्वावर भारावून जाऊन मी कार्यक्रम सादर करणार आहे। उभ्या महाराष्ट्रामध्ये सीमा भागातील कर्नाटक, गोवा आणि देश विदेशामध्ये हे कार्यक्रम सादर करण्याचा माझा मनोदय आहे। 17व्या शतकामध्ये भारतीय उपखंडामध्ये सर्वत्र अंधाराचं साम्राज्य जणू पसरलं होतं। क्रूर लढाया, अमानुष अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा आणि अध्यात्माचा ऱ्हास होत होता आणि स्वाभिमान लयाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या द्रष्ट्या लढवय्यानं महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या 18 अलुतेदार 12 बलिदार लोकांच्या मध्ये स्वाभिमान जागा केला। त्यांचा स्वाभिमान जागा करून त्यांना उभं केलं, चालायला शिकवलं, धावायला शिकवलं, धावणाऱ्यांना अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढायला शिकवलं। एकेकाळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकीकडे कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही आणि नवीनच आलेले डच, पोर्तुगीज, इंग्रज, या अशा परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न गुळाराशी बाळगून छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। त्यांचा इतिहास आपल्याला पोचवायचा आहे आणि तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना मी वंदन करतो आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे। काय सांगू कीर्त राजाची, मराठी मुलखाची, रामराजाची, देवगिरी शोभे अयोध्या खास, वाटला हेवा इंद्र लोकास, झळकती चंद्र सूर्य कसास, हिता स्वारी राज्य दरबारी, हिता स्वारी राज्य दरबारी, कडाडती नौबती द्वारी आणि ललकाऱ्या भिडती अंबारी। सावधान, प्रौढ प्रताप चंद्रवर्ती, देवगिरीवर पुरंदर, श्री श्री पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्री रामचंद्र राघवेंद्र महाराज। महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता। इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता। इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता। महाराष्ट्र रंगरात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता। अवघा महाराष्ट्र गोविंदून गेला। कवीने इथं काव्य कैलास निर्माण केलं, शिल्पकारांनी तर दगडांना नाचायला लावलं, हसायला लावलं, लाजायला लावलं। वेरूळच्या लेण्यातील एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शायरांची मूर्तिमंत लावण्यवती लावणीच। अरे बघ बघ बघ, चंद्राला म्हणते उठवू नकस आणि शुक्राला म्हणते मावळू नकस, पण गड्या सांगू तुला गुपित, शिळ फुंकल्या बिगरी फुलायची नाही, वाकड्या वाटाने कधी चालायची नाही आणि मराठी मर्धावीनं नांदायची नाही। 4 पुरुषार्थ साधत महाराष्ट्र असत करत जगत होता। त्याच वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकी नाही सुचलं। म्हणाले, जो जे वांछेल तो ते लाभ। उभ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद होता। सारे लोक गुण्या गोविंदानं नांदत होते आणि खात झाला, पठाणांची स्वारी आली। त्याचा भोरक्या होता अल्लाउद्दीन खलजी। देवगिरीची दारुण तानात दान, पठाणांची फतेह झाली। कत्लेआम करो, दुश्मन की खाल खींच कर उसे देवगिरी के दरवाजे पर लटका दिया। मराठी गोकुळाची मसरवट झाली। कशी आली दैवती भाई, ठाई ठाई रडती पोरी बाळी, फोडीती करुण किंकाळी, थरथरला शेष पाताळ। शुंकला अवनी गळा, चढवती सुळा, रक्त फळफळा, छळती राजरोज, छळती राजरोज। अव कळा आणि भूतळा, कुणानं कळवळा, देव ही आंधळा, झाला किंवा आज, झाला किंवा आज अंधार, कभिन्न अंधार। वर्षातल्या 12 अमावस्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गरळा घातला। वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली। अशा ह्या कभिन्न काळ्या रात्री पैठणचा राऊळा, अनाथांचा एकनाथ तळमळत होता, तडपडत होता आणि जगदंबेच्या द्वारी हाकारोळ्या घालत होता, म्हणत होता, करवीर आंबे दार उघड, माहू लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकशिपूची आखडी तूच काढलीस, सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावलेली।
अशी तुझी कीर्ती, अशी तुझी शक्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी मूर्ती, मग बया आता दार लावून का बसलेस? हे चंड मुंड भंडासर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, हे महाराष्ट्र धर्मरक्षिके आई तुळजा भवानी, दार उघड बया, दार उघड. आणि महाराष्ट्राचे भाग्य भवानी आई जिजाऊच्या रूपात प्रगटली. ती शहाजी राजांच्या संसारात अवतरली. शहाजी राजे निजामाची जीवापाड चाकरी करत होते आणि एक वेळ निजामशाही बुडवून टाकायला दिल्ली आणि विजापूरच्या दोन्ही शाही फौजा एकवटून चालून आल्या. आणि केवढं आश्चर्य, शहाजी राजाने दोन्ही शाही फौजांचा भातवडीच्या रणांगणामध्ये धुळधाण उडवली. शहाजी राजाने निजामशाही वाचवली. सारी दुनिया दिली. शहाजी राजे जिजाऊंना भेटायला घरी आले. राणी साहेब, आम्ही दोन्ही बादशांचा पराभव केला, आमची अस्मानी फते झाली. स्वारीनं ओवाळताना आनंद वाढतो. पण महाराज, बोला बोला राणी साहेब. महाराज, आपण पराक्रमाची शर्त करत आहात, पण कोणासाठी? हजरत जल्लेलाही निजामासाठी. अहमदनगरच्या निजामाची निजामशाही टिकून आहे ती भोसलेंच्या तलवारी. त्या तलवारीची तारीफ आलम दुनियात रोशन आहे. त्याच निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळवल्या जातात. महाराज, महाराजांचे प्रत्यक्ष भावच आहे. आमचा जाऊबाईंना गोदावरून स्नान करत असताना मोगल सुभेदारांना पळवून नेलं, त्यावेळी काय करत होत्या भोसल्यांच्या तलवारी? राणी साहेब, एकदा दैव फिरलं म्हणजे प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होता. प्रभू रामचंद्रांची सीता याच गोदावरून राक्षसांनी नेलीच ना. त्या सीतेला प्रभू रामचंद्राने सोडून आणलं होतं. हताश नाही झाले होते ते. राणी साहेब, खेळोजी राजेने भोसलेंनी आपली बायको मोगल सुभेदाराच्या हातून सोडून आणलीच की. होय, सोडवली. पण कशी? 2.5 लाख रुपयाची खंडणी भाऊजींनी मोहब्बत खान सुभेदारला भरली आणि मग सोडून आणली. प्रभू रामचंद्राने रावणाला खंडणी नाही दिली, खांडोळी केली दिली रावणाची राक्षसांची, होळी केली दिली लंकेची. राणी साहेब, आपल्या गोरगरिबांची घरदारं लुटली जात आहेत, त्याचे आक्रोश आणि हंबरडे आपल्या कानी कधी ऐकूच येत नाहीत का? असं कसं राणी साहेब? आम्हाला ऐकू येतं, पण आम्ही काय करावं? का काय करू शकणार नाही. केवढा पार्थ पराक्रम आहे आपल्या तलवारीत. आज आपण दोन्ही बादशांचा पराभव केला आणि एक निजामशाही वाचवला. आपण एवढं करू शकता तर मी या मराठी मुलकाचे स्वतःच बादशाह का होत नाही? राणी साहेब, अशा प्रचंड दिग्विजयाचे स्वप्न आपल्याला कधी पडतच नाहीत का महाराज? आम्हाला स्वप्न पडतात, आम्हाला स्वप्न पडतात. माझी स्वप्न पडवलं की आम्ही दचकून जागे होतो, भानावर येतो. गेल्या 12 पिढ्याची गुलामगिरी भिंडे या भोसल्यांच्या तलवारदानी वया रक्तामध्ये. पण तुमच्या मनात तरी काय आहे? बंड बंड बंड. आई जिजाऊच्या मनात बंडाचे झेंडे फडफडत होते. त्या आई जगदंबेजवळ एकच वरदान मागत होत्या, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे, निर्दाल न्याया दैत झुंडी, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. आणि मोगरा बहरला. शहाजी राजांना समजलं, सया सजनांना उमगलं. राजी यांच्या जिजाऊला डोहाळे लागले, राजी यांच्या जिजाऊला डोहाळे लागले. हे डोहाळे कसे होते माझ्या राजाने? तुमच्या आमच्या घरीदारी आमच्या लेकी सुनाने डोहाळे होतात तसे डोहाळे नव्हते. काय म्हणत होत्या जिजाऊ? काय म्हणत होत्या जिजाऊ? नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहार, वाटे रणांगणी जावे वाहवे सिंहावर स्वार, वाटे करावा संहार असुरांचा दुर्गेपरी, दुर्ग जिंकावे बसावे सिंहासने आंबेपरी. नको केशर कस्तुरी, नको कोहोळे सोहळे, हौस युद्ध तांडवाचे माझे पूर्वा डोळे, माझे पूर्वा डोळे. असे डोहाळे लागावेत प्रत्यक्ष आदिशक्ती तुळजाभवानी. जिजाऊ शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात अस्वस्थ होत्या. तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या कड्या कपारातील वारे तिच्या धुमसणाऱ्या काळजावर वेगळी सुंकर घालत होते. एवढ्यात एक भयंकर बातमी येऊन शिवनेरीवर कोसळली. मुजरा आऊसाहेब, खबर भयंकर आहे. काय झालं? पण आपले वडील लखोजी जाधवराव आणि आपले 2 सख्खे भाऊ देवगिरीच्या किल्ल्यावर दग्यानं ठार मारले गेले. काय? कोणी? निजामाने. प्रत्यक्ष निजामानच भर दरबारात मारेकरी घालून त्यांना ठार केलं. निजामी फौजेचा छापा आपल्या माहेरावर पडला आणि आपलं चांगलं माहेर उद्ध्वस्त झालं. आई आई आई. स्मशानातल्या चित्ता भिजल्या नाही. जाधवरावांच्या पिंडाला कावळा शिवला नाही. जिजाऊचं सुतक संपलं नाही एवढ्यात पुणे कंठावर सैतानी फौजीची सैतानी धाड पडली. गेल्या विझून दिव्यातल्या ज्योती, चाच पडत देव ही रडती, कोली कुत्री लांडगी फिरती, गिधाडांची गस्त चाले वरती, गिधाडांची गस्त चाले.
जिजाऊ शयनगृहामध्ये बसलेले आहे. अंगात त्राण नाही, पोटात अन्नाचा कण नाही, डोळे झोपलेले नाही, सेवेला दाशी आहे. आऊस आहे, असं कसं करून चालेल? रातच्याला डोळ्याला डोळा नाही, अन्नाचा कण सुद्धा तुम्ही घेतला नाही. आपण काहीतरी खाऊन घ्यावं साहेब. आपल्याला काय हवं? मला भयंकर भूक लागली, मला भयंकर भूक लागली, पण मला अन्न नको, पक्वान्न नको. मला सूड हवाय, मला सूड हवाय माझ्या वडिलांच्या आणि भावांच्या झालेल्या कत्तलीचा. मला सूड हवाय माझ्या जाऊबाईच्या झालेल्या बेआबरूचा. मला सूड हवाय मावळ खोऱ्यात शाही फौजेने भडकवलेल्या वणव्याचा. आई जगदंबे, एका सीतेचं अपहरण झालं तर तो 14 चौकड्याचा सुलतान आपल्या लंकेसकट मातीला मिळाला. एका द्रौपदीच्या खेचले गेलेल्या पदरासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झाला. आई जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत राहणाऱ्या द्रौपदीला तू जोगवा घातलास. तू कंसावर सूड उगवण्यासाठी देवकीला जोगा घातलास, कौशल्याला जोगा घातलास. आई, तुझ्या वज्र कंकणाचं आणि मळवटाचं मला बळ दे आई. या रावणाच्या असंख्य मुंडक्याने मी तुझी ओटी बनून आई जोग वाघा, आई जोग वाघाल, आई जोग वाघाल. जिजाऊच्या मस्तकाला संताप तिच्या उदरात उतरत होता. अशी महिन्यामागून महिने उलटले. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्रजटात आणि नाणीघाटाच्या भयान. मराठी बळकातील सारी कुलदैवत घागरी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. होशियार, होशियार, दार उघड बया, दार उघड. फाल्गुनच्या काळुक्यातील तृतीयची ती रात्र. सुहिणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय काय? मुलगा, मुलगा मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. जिजाऊ बाळाला निरखून पाहतायत. तेजस्वी चेहरा, बाणेदार नाक, गोंडस बाळ, साचलेलं बाळ. जिजाऊ आपलं स्वप्न शोभाच्या डोळ्यात पाहतायत. माझ्या शोभानं कालचक्रच फिरव. आपली स्वप्न खूप खूप मोठी आहेत आऊसाहेब. माझंच काय? माझ्या शोभानं ज्ञानेश्वरांचंही स्वप्न पुरं करा. जो जे वांछेल तो ते लाव. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी केली. माझ्या शोभानं सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकावा, पंत पहिला किल्ला जिंकावा. तथास्तु मुली, तथास्तु. बाळ हळू मोठा होऊ लागला. बोबडे बोल बोलू लागला, दुडू दुडू चालू लागला. बाळाचे खेळ पाहून पंत म्हणतायत, मुलं कशी फुलपांखरासारखी बागडतायत. ही आजची फुलपांखरं उद्याची गरुड हवीत पंत, उद्याची गरुड हवी. बाळाच्या कर्मुनीसाठी दरबारामध्ये कार्यक्रम वेगवेगळे आयोजित केले. मावळ खऱ्यातील मुलं आपली करामती, आपल्या चांगले कौशल्य दाखवत आहेत. आपले तलवारीचे तलवारबाजी, भाल्याबाजी, घोडदळ सगळं सैन्य तिथं आपले करामती दाखवत असताना त्यामध्ये एक मुलगा आपली कला सादर करत होता. सगळा दरबार थक्क होऊन गेला. अतिशय बुद्धिवान, चाणाक्ष, चतुर मुलगा. जिजाऊने त्याला बोलवून घेतलं. शाबास बाळा, शाबास. किती सुंदर अनेक प्राणी पक्ष्यांचे आवाज तू हुबेहूब काढत होतास. नाव काय तुझं? जी बहिर्जी नाईक. शिवबा, तुमच्या भावी राज्यातील गुप्त हेराचं खातं हे बहिर्जी नाईक सांभाळते बरं. अशा अनेक लाख मोलाची सवंगडी जिजाऊनी शोभांच्या पत्रात घातली. आणि शोभा हळूहळू वाढू लागला. मातीच्या ढिगाऱ्याचे किल्ले करून तो लढाई खेळला. दरबारामध्ये एक वेळ यसबा येतो. मुजरा आऊसाहेब, बाहेर कोणी बाई आली आहे भेटायला. मुसलमानीन हाय आहे, घेऊन या तिला यसबा. आम्हीच तिला बोलवलं होतं. जी मुजरा आऊसाहेब ही पुण्याची नाचणारी गाणारी घरंदाज कलावंतीने. आदिलशाही फौजेनं पुण्यावरून गाढवाचा नांगर केला आणि त्यांच्या फौजेनं पुण्याची मसनवट केली. तिच्यात तिचं सर्वस्वाची धुरदान उडाली. घरी कुणी जिवंत उरलं नाही. उघडी उपाशी तपाशी पडली होती बेचारी. आदाब अर्ज राणी साहेब, आपण मला फरमावलं. मी सेवेला हाजीर आहे, पण मी नाचू कशी, गाऊ कशी? आम्ही तुला नाचाला गायला बोललोच नाही मता. आदिलशाही फौजेनं तुझ्या सर्वस्वाची धुरदान उडवली. नको नको मथा, रडू नको.
तुझी काळजी घ्यायला आता चिरंजीव राजे जातीनं हजर आहे. हे पर्वत दिगार. नाही नाही मता, तू यांना आशीर्वाद द्यायचे. तूही त्यांची आईच आहेस. जी हाँ रानी साहेबा, ये मेरा लाल है, ये मेरा लाल है. तुम जिओ हजारो बरस. शुभा, कळ मीच तुमची आई नाही बरं, ही मता बेगम ही तुमची आईच आहे. अशा असंख्य आया तुमची वाट पाहतायत राजे. मोठे व्हा, लवकर लवकर मोठे व्हा. हा आऊस आहे, मी मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशाचे जहागीरदार, मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या जुलमी सिंहासनापुढे तुम्ही गुडघे टेकणार राजे? नाही नाही राजे, तुमचा या सूर्यकुळात जन्म झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी आहे. तुम्ही जर बादशाचे मुजरेबाद हुजरे झालात तर महाराष्ट्रातील सारे दैवत आपले हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील, पुत्र करंट निपजला, पुत्र करंट निपजला. हे कोदंडधारी रामा, आम्ही तुला केवळ मरतानच हाक मारायचे का? हे पहा सर्वत्र काय चालले. धर्म तो बुडाला, सर्वत्र होई दुःख शोक विठंबना. आधार पाहता नाही, कैवारी तो असेच ना. दास म्हणे भगवंता, धाव रे धाव आता, धाव रे धाव आता. या साऱ्या अपमानाचा सूड घेण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारीमध्ये साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करेल. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला मुजरा करेल. कोकणचा समुद्र आपल्या तुफाने लाटांच्या पायगड्या घालीत घालीत तुमच्या बंडाला सामोर आहे. राजे तुम्ही बंड करा. तो पहा सह्याद्री तुम्हाला ओढून सांगतोय, राजे जुलमी सिंहासनाविरुद्ध तुम्ही बंड करा. माझ्या खांद्यावर चढा, माझ्या हृदयात दडा, माझ्या कानामागून लढा. राजे तुम्ही बंड करा, तुम्ही बंड करा. साऱ्या देवदेवतांचे आशीर्वाद राजे तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही मनात आणलं तर काल चक्राला सुद्धा फिरू शकाल. हा आऊस आहे, तुमची आज्ञा हीच तुळजाभवानीची इच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव. कड्याल गेली 300 वर्ष आपण या गुलामगिरीत पिचत पडलो आहोत, कुत्र्यासारखे जगत आहोत. पण आता आपण जगायचं, स्वतंत्र वाघासारखं जगायचं, स्वतंत्र वाघासारखं जगायचं आहे. या दुनियेमध्ये कुणी आपल्यावर प्रेम नाही केलं तरी चालेल, पण कुणी आपली कीव करता नाही. आपण तुळजाभवानीचे पुत्र आहोत, आपण तुळजाभवानीचे पुत्र आहोत. अरे तुम्ही नरसिंह आहात, खांबा खांबातून बाहेर या, गरजत गरजत बाहेर या. देव देश आणि सतधर्म यांना सोन्याच्या सिंहासनावर सुस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झाल्या. प्रतिपत चंद्र लेखीव वर्धिष्णुर विश्ववंदिता सहस्नुशेषा मुद्रा भद्राय राजते. हा झेंडा हाती घेणं म्हणजे शक्तीचं वाण आहे राजे. पृथ्वीवर पहिला सूर्योदय झाला त्याच वेळी हा झेंडा उदयास आला आणि तो गेली कित्येक वर्ष, शेकडो वर्ष आज अंधारात आहे. हा आऊस आहे, पण उद्याच्या उसटकाली हा झेंडा तोरणागडावर फडकेल आणि 350 वर्षाच्या गुलामगिरीनंतर स्वराज्याची ज्योत तोरणागडावर फडकली. राजा आणि राजाची सवंगडी ज्वापाड हे स्वराज्य फुलवण्यासाठी कामाला लागली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हायला सुरुवात झाली. बोलो येळकोट येळकोट, जय मल्हार, हर हर महादेव, हर हर महादेव. हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राज